एकदा तथागत बुद्ध आपल्या भिक्षूंसोबत एका गावात मुक्कामाला होते. त्या गावात बुद्धांचा एक विरोधक राहत होता. बुद्धांचे आगमन झाल्याचे समजताच तो मनुष्य तिथे बुद्ध थांबले होते तिथे पोहोचला आणि त्याने बुद्धांना नको नको ते बोलून त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. तो काहीही बोलत होता तरीही बुद्ध मात्र अत्यंत शांत होते. कोणतीही प्रतिक्रिया देत नव्हते. बुद्धांना काही फरक पडत नाही हे पाहून त्या मनुष्याने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. पण बुद्ध तरीही शांतच राहिले. शेवटी कंटाळून त्या माणसाने विचारले, तुम्ही मला काही उत्तर का देत नाही? असे शांत का बसला आहात? त्यावर बुद्ध अत्यंत सुंदर उत्तर देत म्हणाले, तू तुझं काम केलं आहेस, आता मी माझं काम करणार. तुझ्या म्हणण्यानुसार वागायला मी तुझा गुलाम नाही. ते ऐकून तो माणूस पुन्हा काही वेळ बोलला आणि शेवटी शांत होऊन त्याने बुद्धांची क्षमा मागितली आणि तो निघून गेला. तो गेल्यानंतर भिक्षूंनी बुद्धांना विचारले की तुम्ही त्याला उलट उत्तर का दिली नाही किंवा काहीच का बोलला नाहीत? बुद्धांनी भिक्षूंना एक प्रश्न विचारला. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्यासाठी भरपूर भेटवस्तू आणल्या आहेत पण तुम्ही त्या स्वीकारल्याच नाहीत तर काय होईल? भिक्षू म्हणाले, तर मग त्या भेटवस्तू त्या मनुष्याला स्वतःकडेच परत घेऊन जावे लागते. बुद्ध हसून म्हणाले, अगदी त्याच प्रमाणे तो मनुष्य मला भेटी दाखल अनेक शिव्या घेऊन आला होता, पण मला त्या स्वीकारायच्या नव्हत्या म्हणून मी त्या स्वीकारल्या नाहीत. परिणामी त्या शिव्या त्याला असं परत घेऊन जाव्या लागल्या आणि ती शिवीरूपे भेटवस्तू आजही त्याच्याच सोबत आहे. या कथेवरून आपल्याला समजते की कोणते कर्म केल्यानंतर आपण कर्मबंधनात अडकणार नाही अशा महान महापुरुषांच्या जीवनातून समजते, ज्यामुळे ते कोणत्याही बाह्य गोष्टीने किंवा कोणत्या निंदेने विचलित होत नाही आणि नवीन कर्मबंधने निर्माण करत नाहीत. समोरचा व्यक्ती काय करतो यापेक्षा आपण त्याला कशी प्रतिक्रिया देतो यावर आपले कर्म अवलंबून असते. अशा प्रकारे तथागत बुद्धांच्या या विचारातून आपल्याला समजते की शांत राहून आपण कोणत्याही वाईट कर्माच्या बंधनातून स्वतःला कसं मुक्त ठेवू शकतो. मित्रांनो, जर तुम्हाला तथागत गौतम बुद्धांची ही सुंदर आणि प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रेरणादायी कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमो बुद्धाय.